का सिलेंडर गेला आहे. भूक लागली. पोर कसा नाही चालला काय तू? तर गुड मॉर्निंग गाईज, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता टाइम झालेला आहे 10 वाजलेले आहे. तर आता मी 10 वाजता बाबूला दूध नेणार आहे. सकाळचं तर देऊन आलो, ते ब्लॉग मध्ये नाही घेतलं मी. तर आता यांनी चालले दूध घेऊन आणि दुसरं भांडं घेऊन ये जा. हो हे का. तर मित्रांनो, आलो आता मी दवाखान्यात. तर आता इथं दूध द्यायचं आहे. आता मेडिकलमध्ये आलो, मेडिकलमधून दवाई घेऊन घेतो. तर गोळ्या घेतल्या. आता गोळ्या आता सिस्टरला देऊन देतो. गोळ्या नाही, याच्यात औषधी आहे. तर मित्रांनो, आता मी थांबून आहे, वेट करत आहे. तर सिस्टर म्हणत होती की बा थोडं लेट झाले, मी सकाळीच यायला पाहिजे होते, पण तिकडं काम असल्यामुळं मी इकडं थोडंसं लेट झालो. तर आता पाहू काय म्हणते. तर आता काही पैसे भरायचे होते, ते आता भरून टाकतो. आणि तिकडं पण जायचं आहे, तिकडं काही किराणा वगैरे आणून द्यायचा आहे बाळाच्या मम्मीला तिकडं. मित्रांनो, आता मी घराकडे चाललो. तर खालीवाला डब्बा सिस्टरनं दिला. इथच्या सिस्टर लोक पण खूप चांगले आहे, खूप चांगलं समजावून सांगते, सगळं व्यवस्थित आहे सगळं. तर पाहू आता काय होते काय नाही. तरी 1-2 दिवसात बाबूला सुट्टी होऊन जाईल. पण आज 4 वाजता सांगितलं आहे मला डॉक्टरनी भेटायला. तर आज 4 वाजता मी भेटणार आहे. तर पाहू. मित्रांनो, आता मी घरी आलो. तर आता घरी आल्याबरोबर माहीत पडलं का सिलेंडर गेला आहे. तर आता मग सिलेंडर घेऊन या लागं. कशी तब्येत तुझी? चांगली आहे. आता कसं वाटते? भूक लागली. भूक लागली आहे? लवकर सिलेंडर घेऊन या. हां, सिलेंडर घेऊन या म्हणते. तर गाईज, मी आता सिलेंडर भरून घेऊन येतो. शक्तिमान. तर आता मित्रांनो, मी सिलेंडर भरून घेऊन येतो, कारण की प्राचीला भूक लागली आहे. आता भरल्यावर उचलते का नाही काका? गाडी आणायची येते ना. आता गाडी पण इकडे आणायची. सिलेंडर झाला मोठा, माणूस झाला लहान. एवढ्या दूर तर घेऊन जाऊ. काय करतो आता? गाडी तर तिकडं आहे, तर आता उचलूनच घेऊन जातो. तसा आहे हलकासा, एवढा काही भारी नाही, कारण की खाली झाला आहे. घाई ना म्हणलं. पोर कसा नाही चालला काय तू? पोर कसा नाही चालला काय म्हणलं? नाही ना, हे सिलेंडर झाला. आता घरी स्वयंपाक करायला लागते ना. करून आणला, आता ठेवून दिला. आता हे स्वयंपाक बनवणार आहे. खराब झाली तर गाडी धुवून घेतो मी. पुसून टाकली, जेवढ्या फास्ट झाली तेवढ्या फास्ट. दूध संपलं म्हणते, तर अर्जंट बोलावलं. आता हे दूध घेऊन चाललो मी. तर पेट्रोल पंपावर आलं, पेट्रोल भरून घेतो आता. हे आमच्या यवतमाळचा वनवे आणि इथंच आहे दत्त मंदिर मंदात. आलो आता दवाखान्यात. दूध सरळच आणायला लागते, कारण की नाही तर सांगते मग. तर मला पैसे भरायला सांगितले, तर पैसे भरून येतो मी आता. तर थोडा इथं वेट करतो. तर मित्रांनो, आता बस घराकडे चाललो. मुरमुरे घेतले. आमच्या इकडं दर रविवारी येते मुरमुरे फुटाणेवाले. तर आता दवाखान्यातून फोन आलता, तर आता सगळं ठीक आहे म्हणे. तर आता आपल्याला हेच पाहायचं आहे का सुट्टी का भेटते. तर आता डॉक्टर सांगन. आज तर 4 वाजता जे सांगणार होते त्यांनी म्हटलं की बरोबर आहे, सगळं ठीक आहे. तर आता पाहू काय म्हणते. तर अजून संध्याकाळची भेट होईन बाबूची माझी. तर पाहू. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी इंतजार करा. बाय बाय.